तुम्हाला सुरुवातीला सर्वांना त्या ठिकाणी अवगत केलेले आणि काल माझं स्टेटमेंटही मी वर्तमानपत्रात दिलेलं आहे की महायुतीच्या माध्यमातून मुंबईला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत साहेब यांची मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं की महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं आपल्या 12 निवडणुका झालेल्या आहेत जिल्हा परिषदेच्या, त्या ठिकाणी कुठंही ओढाताण न करता सर्व केंद्रात राज्यात महायुती आहे, पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून पदाधिकारी बसले पाहिजे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी तशा पद्धतीच्या सूचना केल्या. माझ्या पक्षाकडनं आदरणीय वहिनींनी आणि प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेबांनी सूचना केली आणि विनाकारण ओढाताण न करता संख्याबळानुसार आपल्याला त्या ठिकाणी पदाचं वाटप करून घ्या आणि महायुतीमध्ये विनाकारण तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचा विनाकारण तसं वागवू नका अशा पद्धतीची सूचना त्यांच्या आल्यामुळं त्या ठिकाणी त्यांनी सुरुवातीला परवाच्या दिवशी जाहीर प्रेसही घेतली आणि त्या प्रेसमध्ये त्यांनी जाहीर केलं की सर्वत्र महायुती झालेली आहे आणि महायुतीच्या माध्यमातून संख्याबळानुसार पदाचं वाटपही झालेलं आहे आणि त्यामुळं सर्वांनी त्याची अंमलबजावणी करावी अशा पद्धतीचा व्हीप, अशा पद्धतीचा आदेश पक्षानं त्या ठिकाणी दिला आणि त्यामुळं आम्हाला पक्षाचा आदेश पाळावा लागला, पक्षाचा आदेश मानावा लागला. म्हणून त्या ठिकाणी परवाच्या दिवशी अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांची भूमिका बजावलेली आहे.